सुधागड एज्युकेशन सोसायटीचे पूर्व प्राथमिक, प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कळंबोली मराठी, हिंदी, इंग्रजी, उर्दू माध्यम यांच्या सौजन्याने शैक्षणिक व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. Today we are going to see 1.2 an encounter of a special kind, page number 7. Children, our English is activity based learning, but because of COVID-19 we are teaching you, so we can't do the activity, but only we are going to do an individual activity. That individual activity we are going to see chit chat. Now Unit 1, an encounter of a special kind. It is written by Tapan Mukherjee. Now we are going to see warming up activity by chit chat. Now you can see one picture here. In this picture, what you can see, what do you see in the picture? See the picture properly and give the answer. So what do you can see in the picture? The girl is trying to rescue a puppy. What do you think the girl is trying to do? And why? Think it. Think it in your mind. So, what do you can think the girl is trying to do? The girl is trying to save the puppy. Why? Why she is saving the puppy? Because she wanted to save the puppy. Third question you can see, if you are the place of that girl, what would you do? Think it. I am again repeating the same question. If you were in the place of that girl, what would you do? So maybe your answer is, we are going to save the puppy. Now, the fourth question, do you think the girl will become successful in her mission? The girl will become successful in her mission. So, your answer may be yes. You will see, ma'am, how it is yes? Yes. Because you are courageous and this girl is also very courageous. Because nothing is impossible in this world, children. Everything is possible. I want to give you one example. मी एक उदाहरण देणार आहे. सगळेच व्हिडिओज बघतात. संदीप महेश्वरीचं नाव तुम्ही ऐकलं असेल. ती एक छोटीशी स्टोरी आहे. त्या स्टोरीमध्ये दोन मित्र होते. देर आर टू फ्रेंड्स. वन boy is 10 years old and the another one is 6 years old. Both are playing, eating, going to school together. They are doing all the activity at the same time. And one day what happened? They are playing and they went very far from the house. फार लांब गेले ते खेळत खेळत. आणि तिथे गेले आणि गेल्यानंतर काय झालं? त्यांना लक्षातच आलं नाही की अरे आपण भरपूर वेळ झालेला आहे, खूप वेळ झालेला आहे, आपण इथेच आहोत. आणि खेळता खेळता मोठ्या मुलाचा जो 10 वर्षाचा मुलगा होता तो विहिरीमध्ये पडला. The 10 years boy has dropped in the well. So the 6 years boy became very frightened. 6 वर्षाचा मुलगा खूप घाबरला
आणि त्याच्या मनामध्ये विचार आला की व्हॉट आय शुड डू नाव, काय करू मी आता. त्याने इकडे तिकडे बघितलं, काही करून मला माझ्या मित्राला वाचवायचं आहे. आणि मग त्याने इकडे तिकडे शोधलं, त्याला काही दिसलं नाही. परंतु जे आपण पाणी कळतो, ज्याला आपण डोल म्हणतो, एक डोल दिसला. त्याने त्या 6 वर्षाच्या मुलाने तो डोल जो होता त्या विहिरीमध्ये टाकला. विहिरीमध्ये टाकलं आणि त्याला सांगितलं यू कॅन कॅच दॅट. दोरखंड जे आहे ते त्याला तू धरून ठेव, त्या 10 वर्षाच्या मुलाला. आता तुम्ही विचार करू शकता की एक 10 वर्षाचा मुलगा विहिरीमध्ये पडलेला आहे आणि 6 वर्षाचा मुलगा त्याला पुल करतोय, ओढतोय. जेवढी ताकद होती, जेवढी शक्ती त्याच्यामध्ये होती, त्याने सगळी लावली आणि शेवटी हळूहळू आपल्या प्रिय मित्राला त्याने त्या विहिरीतून बाहेर काढलं. आणि बाहेर काढल्यानंतर हे करत असताना त्याच्या हाताला खूप लागलं, रक्तबंबाळ झालं, रक्त यायला लागलं. बट ही नेवर गेव अप. त्याने सोडलं नाही आणि शेवटी त्या मित्राला त्याने बाहेर काढलं. बाहेर आल्यानंतर दोघं मित्र इतके आनंदित झाले की अरे मी बाहेर आलो. आणि त्या छोट्या मुलाला, 6 वर्षाच्या मुलाला वाटलं की अरे आज खरोखरच मी माझ्या मित्राला वाचवलेलं आहे. हे झाल्यानंतर ते बोलले आता चला घरी जायला पाहिजे, खूप वेळ झालेला आहे. ते घरी गेले. घरी गेल्यानंतर त्यांनी त्यांच्या गावामध्ये ही सगळी झालेली घटना सांगितली. बट नोबडी इज रेडी टू एक्सेप्ट. कोणीही ती घटना स्वीकारायला तयार नाही. का? कारण ते बोलले एक 10 वर्षाचा मुलगा विहिरीमध्ये पडतो आणि एक 6 वर्षाचा मुलगा त्याला काढतो, हे कसं शक्य आहे? इट इज इम्पॉसिबल. हाऊ इट विल बी पॉसिबल? एनीबडी विल थिंक येस. परंतु त्या गावामध्ये सगळे चर्चा करायला लागले आणि गावामध्ये एक अतिशय हुशार आणि म्हातारे बाबा होते, रहीम चाचा. सगळे त्यांच्याकडे गेले आणि त्यांना असं सांगितलं. रहीम चाचाने सांगितलं हो काढू शकतो. एक 6 वर्षाचा मुलगा एका 10 वर्षाच्या मुलाला काढू शकतो. ते बोलले कसे काय? हो, कारण रहीम चाचांनी सांगितलं की जेव्हा हा 10 वर्षाचा मुलगा त्या विहिरीमध्ये पडला तेव्हा त्याला सांगायला कोणी नव्हतं की तू हे करू शकत नाही. होतं का कोणी? नाही. आणि म्हणून याने काय केलं, वॉटेवर द पॉवर, वॉटेवर द शक्ती त्याच्याकडे जेवढी होती त्याने एकवटली आणि त्या आपल्या प्रिय मित्राला त्याने बाहेर काढलं. मग आपण सांगू शकतो असं नाही का एक छोटा मुलगा आहे म्हणून तो काही करू शकत नाही. Everything is possible in this world, children. Nothing is impossible. So we can see in this picture, this girl, the water is till the neck of that girl. And she is carrying a puppy in that basket. But she is hoping that I am going to make it success. I will bring that puppy very safely here. Okay, so you understood this story? So you can think in your mind, courage is very important in life. There are so many examples, children, but I gave you this one example. Now, we are going to see the another activity. You are on page number 7 only. Match the appropriate heading of with the images. Here are given 4 images. 4 चित्र दिलेले आहे आणि त्या 4 चित्रामध्ये खाली 4 क्वेश्चन्स आहे. यू कॅन रीड दॅट क्वेश्चन्स, यू कॅन सी दॅट पिक्चर्स व्हेरी प्रॉपरली अँड गिव्ह द आन्सर्स. नाउ फर्स्ट क्वेश्चन A. What you can see in first picture? A, B, C, D. Now the first question is our luxurious bungalow. Second is my favorite pastime. Third is what a commotion. Fourth, engrossed in my book. So what will be the first answer? Our luxurious bungalow. You can see the bungalow is there, children. One bungalow is there and the full surrounding is very green. Second question, my pastime. So maybe your answer is A. What you can see in A?
there are different types of books. You can see that picture. There are different types of books. There are 6 books are there. Third one, water commotion. Commotion, sound. You can see that. So your answer is D. That person is very angry because somebody has put the DJ in a very loud voice. And the fourth one is engrossed in my book. A person is reading a book very carefully with interest. So your answer is B. Next please. So you can turn your page on page number 8. An encounter of a special kind. My father was a medical professional working for a private company in Raniganj in West Bengal. Children, what you can understand by medical professional? Vaidyakiya seva. You know children, there are so many paramedical courses or medical courses. If I'll ask you about what the medical course is, first you will say there are different types of doctors we can see. MBBS, BDS, BMS, BUMS, DHMS and BHMS. BHMS means Bachelor of Homeopathic Medicine and professional, medical professional. So we can say paramedical courses. There are different paramedical courses like pharmacist, chemist. When somebody gets AIDS, we are going to buy the medicine from the pharmacy or the medical shop. So there are different courses, paramedical courses. Company in Raniganj in West Bengal. वेस्ट बेंगॉलमधील एका खाजगी कंपनीमध्ये तपन मुखर्जी जे आहे लेखक, त्यांचे वडील कार्यरत होते, सेवेत होते. द ऑफिसर्स ऑफ द कंपनी वेर हाउस्ड इन इंडिव्हिज्युअल बंगलोज इनसाइड अ लार्ज कॅम्पस. फार मोठा असा परिसर होता आणि प्रत्येक ऑफिसर्सला तिथे वेगवेगळे बंगलोज दिलेले होते. इंडिव्हिज्युअल, वैयक्तिक असं बंगलो होतं. यू कॅन सी हियर अ बंगलो, डिफरंट बंगलोज आर देअर, वन कार इज देअर, सो यू कॅन अंडरस्टँड. The officers club wall adjacent to the boundary wall of the garden. त्याला लागूनच ऑफिसर्स क्लब जो आहे, तुम्हाला माहीत असेल तुमच्या सोसायटीमध्ये सुद्धा एक क्लब असेल है ना, जिम्नॅशिझम असेल, खेळांचे वेगवेगळे फोरम असतील किंवा गार्डन असेल. सो हिअर ऑल्सो ऑफिसर्स क्लब आणि त्याला भिंतीला लागूनच एक बाउंड्री वॉल होती. जसे आपल्या शाळेला बाउंड्री वॉल आहे ना, बंदिस्त करून घेतो आपण ते. द कंपाऊंड वॉज लक्झरियस विथ ग्रीन ग्रास, कलरफुल फ्लावर्स अँड अ होस्ट ऑफ टॉल अँड मॅजेस्टिक ट्रीज. हा जो संपूर्ण परिसर होता तो कसा होता? लक्झरियस, इतका आनंददायी होतं, कारण एव्हरीवेअर वी कॅन सी द ग्रीनरीज. And that's why it is very luxurious with green grass, colorful flowers, different types of flowers. Seasonal vegetables in the kitchen gardens of the household and the magnificent trees constantly attracted squirrels and many species of birds. सीजनल व्हेजिटेबल्स, हंगामी भाज्या. प्रत्येकाच्या घरासमोर भरपूर जागा होती, त्यामुळे गावाकडे बघा आपली शेती असते, लांब असते थोडी शेती, पण घराजवळ जी जागा असते तिथे आपण लावतो की नाही, वेगवेगळ्या भाज्या लावतो, झाडं लावतो, आणि जेणेकरून पटकन आपण गेलो का आणू शकतो. अशा सीजनल व्हेजिटेबल्स जे आहे त्यांच्या किचन गार्डनमध्ये समोरच्या, आणि त्यामुळे भरपूर झाडं असल्यामुळे there are so many different types of birds are coming, eating different types of things over there, and the squirrels, भरपूर खारी सुद्धा त्या झाडांवर राहायच्या. त्याचबरोबर a group of langurs had even made their den
इन अॅन अस्थवा ट्री नियर बाय. एवढंच नाही तर लंगूर्स जे आहे, माकडं जे आहे, ग्रुप ऑफ लंगूर्स, माकडांचा जो समूह आहे त्यांनी सुद्धा त्यांची घरं त्या अस्थवा मीन्स पिंपळाचं जो झाड आहे त्या ठिकाणी केलेली होती. दे हॅड ऑल बिकम अ पार्ट अँड पार्सल ऑफ अवर एक्झिस्टन्स अँड डेली लाईफ. आणि हे जणू काय आमच्या रोजच्या जीवनाचं पार्ट अँड पार्सल, आमच्या जीवनाचा अविभाज्य घटक. पार्ट अँड पार्सल मीन्स त्याच्याशिवाय आम्हाला गत्यंतरच नाही, रोज आम्हाला ते दिसत होते आणि ते सुद्धा आमच्यामधलेच आहे. आमच्या रोजच्या दैनंदिन जीवनाचं ते एक अविभाज्य घटक झाले होते. A small incident on a Saturday afternoon left a profound effect on me and unfolded before my eyes a whole new dimension to the wonders of God's creation. Incidents. What do you understand by incident? Incidents means what? घटना. अचानक एक घटना घडली सॅटर्डे आफ्टरनूनला, शनिवारी, अँड इट लेफ्ट अ प्रोफॉन्ड इफेक्ट. प्रोफॉन्ड सखोल प्रभाव करून माझ्यावर गेली की व्हॉट? अँड अनफोल्डेड बिफोर माय आईज. मी बघतो त्याच्या अगोदरच ही घटना घडली. बिफोर दॅट इट हॅपन अ होल न्यू डायमेन्शन, नवीन पैलू, न्यू डायमेन्शन टू द वंडर्स ऑफ गॉड्स क्रिएशन. की परमेश्वराने ही जी निर्मिती केलेली आहे ती अतिशय मौल्यवान आहे, अतुलनीय आहे. की काय काय केलं आहे परमेश्वराने बघा. की सगळी हिरवीगार झाडं आहे, डिफरंट टाईप्स ऑफ बर्ड्स आहेत, तिथे येत आहे, स्क्विरल्स आहे. इट वॉज अ फ्यू डेज इन टू द पूजा वेकेशन. Just like for any other child, the holidays provided an opportunity for me to become engrossed in various magazines and storybooks published specially for children in festive season. आणि काही दिवसा अगोदरच पश्चिम बंगालमध्ये बघा, जशी आपल्याला दिवाळीची मोठी सुट्टी लागते है ना, तशी पश्चिम बंगालमध्ये तिथे दुर्गा पूजा, तिथे आपण महाराष्ट्रामध्ये त्याला काय म्हणतो, दसरा है ना, ही सुट्टी लागलेली होती. आणि द हॉलिडे प्रोव्हाइडेड एन अपॉर्च्युनिटी. जेव्हा सुट्ट्या लागतात तेव्हा आम्हाला एक संधी मिळत असते की आपण ह्या संधीचा कसा फायदा घ्यायचा. आणि इनग्रोस्ड इन व्हेरियस मॅगझिन, वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या मॅगझिन्स आहे, मासिकं ज्याला आपण म्हणतो. वी ऑल्सो गॉट इन महाराष्ट्र दिवाळी अंक वगैरे येतात ना. सो आणि स्टोरी बुक्स पब्लिश स्पेशली फॉर चिल्ड्रन इन फेस्टिव्ह सीझन. बघा तुम्ही लहानपणापासून वाचत असाल तर वेगवेगळ्या स्टोरी बुक्स आहेत. तुम्हाला माहीत आहे कोणकोणत्या प्रकारच्या स्टोरी बुक्स असू असतात ते? फेरी टेल्स, परीकथा, त्याच्यानंतर साहसाच्या कथा, ॲडव्हेंचरस स्टोरीज, अजून फिक्शन बुक. फेस्टिव्ह सीझनमध्ये अजून काय निघतं? वेगवेगळे मासिकं असतात बघा, एज्युकेशनल असतात, काही हॉलिवूडचे असतात, बॉलिवूडचे असतात. असे देर आर डिफरंट टाईप्स ऑफ बुक्स. चाचा चौधरी, सुपरमॅन, अशा वेगवेगळ्या स्टोरीज आपल्याला बघायला मिळतात. आणि स्पेशली फॉर द चिल्ड्रन, बिकॉज द चिल्ड्रन फील बोर इन हॉलिडेज, सो दे कॅन रीड डिफरंट टाईप्स ऑफ बुक्स इन festive season. Next please. After a heavy lunch, my parents and my younger sister lay down for an afternoon nap and I settled down with a story book. After a heavy lunch. Now see children, when we are going to school, our schedule is fixed. Yes or no? You are getting up in the morning early, going to school, having your lunch, your breakfast, dinner, doing your homework, going for classes, and again you are going to sleep. But in holidays there is no schedule, no timetable. जैसे हम बोलते हैं ना, हम हमारे दिल के राजा है, ह्या पद्धतीने आमचं सगळं कारभार सुरू असतं.
And here also the same thing is there. After a heavy lunch, and in a school we are eating whatever the sufficient amount we need, that much we are eating. But in holidays we are eating heavy lunch. So they had the heavy lunch, ज्याला आपण म्हणतो ना भरपेट खाणे, है ना. भरपेट खाल्लं आणि मग काय होतं, पेंग येते, आपल्याला झोपावं असं वाटतं. सो सिस्टर, my parents and my younger sister. Younger? Give me the opposite word for younger. Younger? Older. Lay down for an afternoon nap. Nap, sleep. Similar word for nap is sleep. And I settled down with a storybook, and I like to read the book. That's why I had taken one storybook and started to reading. The quiet afternoon presented the perfect backdrop of reading an adventure book. Adventure book, साहसी कथा. आणि साहसी कथा वाचण्यासाठी दुपारची ही वेळ जी होती ती अतिशय योग्य होती, कारण सगळीकडे काय होतं, सामसूम होतं. आणि अशा वेळेमध्ये मात्र मी माझी ॲडव्हेंचर बुक आय वॉज रीडिंग दॅट टाईम. द सायलेन्स वॉज ओकेजनली ब्रोकन बाय द साऊंड ऑफ माय फॅमिली स्नोरिंग. परंतु हा जो सगळा शांतपणा होता तो अधेमध्ये काय होता, मला डिस्टर्ब करत होता, व्यत्यय आणत होता. वाय? बिकॉज माय फॅमिली मेंबर्स आर स्नोरिंग. स्नोर मीन्स व्हॉट? घोरणे. कारण त्यांना एवढी गाढ झोप लागली होती की ते घोरत होते आणि मला इथे डिस्टर्ब होत होता. द इंटरमिटंट चर्पिंग ऑफ हाऊस स्पॅरो, द हार्श काविंग ऑफ अ crow and the shrill call of kite flying high above the ground. Minutes take, I became deeply absorbed in the book. अधूनमधून काय होत होतं? इंटरमिटंट, अधूनमधून. चर्पिंग ऑफ हाऊस स्पॅरो. आपल्याकडे सुद्धा बघा आता पोल्युशन थोडंसं कमी झालेलं आहे, प्रदूषण कमी झालेलं आहे आणि चिमण्यांचा चिवचिवाट सकाळी सकाळी ऐकायला येतो आपल्याला. तुमच्या गॅलरीमध्ये जर झाडं असतील, छोटी छोटी झाडं तुम्ही प्लांट्स लावलेले असतील, तर सकाळी चिवचिव करतात ते. आणि मात्र काय करतात, तुम्ही लावलेली जी छोटी छोटी झाडं असतात, कोवळी पानं त्याची खाऊन जातात. कारण याचा अनुभव मला रोज आहे. माझ्याकडे लिंबाचं झाड लावलेलं, त्याची कोवळी पानं रोज कुरतडून खातात. मी थोड्याशा बिया टाकल्या होत्या मिरच्यांचे, छोटे छोटे प्लांट्स आले होते, पण त्यासुद्धा वरची सगळी पानं, कोवळी पानं ते खाऊन गेले. मी बोले जाऊ दे, खाल्ली तर खाऊ दे. सो द हाऊस स्पॅरोज आर चर्पिंग, द हार्श काविंग ऑफ अ क्रो, द क्रोज आर काविंग, कावळे कावकाव करत होते. अँड श्रिल कॉल ऑफ काईट फ्लाइंग. श्रिल कॉल, काईट, काईट मीन्स घार. घार सुद्धा काय करत होती, वरती जायची आकाशामध्ये आणि परत खालती यायची. Minutes ticked by, I became deeply absorbed in the book. हे सगळं घडत होतं. Everything is going that, but I like to read the book, so I am totally engrossed in it. मी त्याच्यामध्ये इतकं बुडून गेलो होतो, इतकं गळून गेलो होतो, because I like to read adventure book. Suddenly heard a group of street dog. Now you can see the children. She is sleeping, she is having a nap, and the family is hardly heavy lunch they had, and the writer Tapan Mukherjee is reading his book. Suddenly I heard a group of street dogs barking furiously in the distance. I chose to ignore the commotion, thinking that the pack of dogs might have cornered a helpless pig. अचानक मी एक असा आवाज ऐकलो. कुत्री जोर जोराने कर्कश आवाजात भुंकत होती. फ्युरियसली, शाउटिंग व्हेरी लाऊडली. सिमिलर वर्ड. आणि तो जो डिस्टन्स होता थोडासा लांब होता, लांब अंतरावर ही कुत्री भुंकत होती. आय चूज टू इग्नोर. मी त्याला दुर्लक्षित करण्याचा प्रयत्न केला. आय नेव्हर पेड माय अटेन्शन ओव्हर दॅट. द कमोशन, साऊंड ऑफ द
dogs, thinking that the pack of dogs means what? कुत्र्याची झुंड जी आहे ना, 5-6 कुत्रे एकत्र येतात, त्यांचं समूह ग्रुप, हे सगळे एका पिगच्या, बिचारा हेल्पलेस पिग जो आहे त्याच्या मागे लागलेले असावे असं लेखकाला वाटलं. बट सून द बार्किंग became louder and more aggressive, and the alarmed cawing of a flock of crows added to the cacophony. But what happened, you know, children? After some time, the barking became very louder. खूप जोर जोराने ही कुत्री भुंकायला लागली, aggressive झाली. An alarm cawing of a crows added to the cacophony. त्याच साऊंडमध्ये, त्याच आवाजामध्ये हे कावळे जे होते हे सुद्धा जोर जोराने कावकाव करत होते, जणू काय कोणाला तरी एक प्रकारे काय देत होते, ते अलाराम देत होते की अरे उठा, हे बघा काय चाललेलं आहे, व्हॉट इज हॅपनिंग ओव्हर हिअर. ॲडेड टू द कोकोफोनी, जोर जोराने ओरडायचा आवाज. लाऊड हार्श नॉइजेस. I also heard the disturbance approaching closer. And तपन मुखर्जी लेखकाला वाटलं अरे हा आवाज आता खूपच जवळपास येत आहे, लांब नाही आहे. सुरुवातीला लांब येत होता, आता मात्र अगदी जवळ आहे. क्युरियोसिटी गॉट द बेटर ऑफ मी. आणि म्हणून आपल्याला उत्सुकता असते, एखादा आवाज आला की अरे दुसऱ्या वर्गामध्ये जरी आवाज आला तर आपण म्हणतो हे काय झालंय रे. आपली उत्सुकता, ते म्हणतात ना क्युरियोसिटी किल द कॅट, काय आहे उत्सुकता जाणून घेण्यासाठी. सो क्युरियोसिटी गॉट द बेटर ऑफ मी. लिव्हिंग द बुक असाइड आय रश टू द व्हरांडा टू सी व्हॉट वॉज गोइंग ऑन. आणि मी पटकन माझं पुस्तक साईडला ठेवलं, बाजूला ठेवलं आणि पटकन धावत व्हरांडामध्ये गेलो की बघायला गेलो की काय चाललेलं आहे. नेक्स्ट. I glanced toward the roof of the clubhouse and saw something horrible. A big male langur, apparently the leader of its group, was holding a baby langur in his hands and mercilessly beating it all over with a definite intent to kill. मी जेव्हा बघितलं, मीन्स टू लुक आफ्टर, ग्लान्स सिमिलर वर्ड आहे बघा. टू ग्लान्स मीन्स टू लुक आफ्टर. बघितलं, छतावर बघितलं, क्लब हाऊसच्या छतावर जेव्हा मी बघितलं तर मला काय दिसलं, फार एक भयानक अशी गोष्ट दिसली. हॉरिबल, त्याला सिमिलर वर्ड आहे टेरिबल, लक्षात घ्या. ओके. अ बिग मेल लंगूर, ॲपरेंटली द लीडर ऑफ इट्स ग्रुप, एक मोठा वानर होता, तो त्या ग्रुपचा मोरक्या होता, लीडर होता, was holding a baby langur in his hand. त्याने त्या बेबी लंगूरला आपल्या हातामध्ये पकडलेला होता. and mercilessly biting it all over the definite intent to kill. आणि तो त्याच्या शरीराचे चावे घेत होता. आणि त्याचा चावे घेत असताना त्याचा विचार काय होता की मला त्याला आता काय करायचं आहे. हे बघितल्यानंतर असं वाटत होतं की हा मोठा लीडर जो आहे, वानर आहे, ह्या छोट्या नर वानराला तो मारून टाकणार आहे. The helpless mother of the baby and other lesser members of the langur group were scattered on the roofs of the building nearby, watching the baby being killed. बघा, you can see the picture in that all the langurs are gathered over. They are watching that the leader was biting that small langur, and his motto is that I want to kill this langur. And baby mother was watching very emotionally to that scene, and the other
Langurs are also watching. Scattered means to spread. सर्वत्र पसरले होते आणि त्या स्मॉल लंगूरला मरतानाचे हे सगळे साक्षीदार होते. ते सगळे ते बघत होते की हा कसा मारला जातोय, याचा मृत्यू कसं होणार आहे हे बघत होते. I recall the terrible custom in the animal clan according to which a dominant male usually does not allow another male baby to adult to survive within its group. मला खूप मी स्वतःशीच बोललो की ही कुठल्या प्रकारची रूढी आहे, कस्टम, वी कॅन से ट्रॅडिशन ऑल्सो, की हे कशाची रूढी आहे की एक मेल लीडर, लंगूर लीडर, हा दुसरा एक छोटा लंगूर आहे, तोही नर आहे आणि त्या नराला तो मारून टाकणार आहे. ही त्या वानर जातीमधील एक रूढी आहे की हा त्या टोळीचा म्होरक्या आहे. का? कारण हा जर मोठा झाला तर हा माझ्यावर काय करू शकतो, हल्ला करू शकतो, मला मिळालेली जी लीडरशिप आहे ती काढून घेऊ शकतो. आणि म्हणून हा जो मेल लंगूर होता, बिग मेल लंगूर, इज बायटिंग टू दॅट स्मॉल लंगूर अँड टू बी किल्ड. मेल डॉमिनंट which a dominant male usually does not allow, कोणालाही ते मग लहान असेल किंवा मोठा असेल, adult means big, male baby or adult to survive, त्यांच्या ग्रुपमध्ये ते जगू देत नाही. हां, त्यांचा कळप असेल त्या कळपामध्ये राहू देतात, परंतु बाहेरचं जर कोणी असेल तर त्याला अजिबात एंट्री नाही. Without losing any time, I gathered a stout stick in one hand and hurled a piece of stone at the marauding langur. मी पटकन टाइम पास न करता, वेळ वाया न घालवता, मी माझ्याकडे जेवढी काही शक्ती असेल तेवढी मी हे केली. एक मोठी काठी हातात घेतली अँड हर्ल्ड अ पीस ऑफ स्टोन्स, दगडं घेतली. He has taken the stones and throwing on the male langur. त्या क्लब हाऊसवर जिथे हा सगळा प्रकार घडत होता त्या मेल लंगूरला मी दगडाने मारत होतो. आय एम थ्रोईंग द स्टोन्स ऑन द मेल लंगूर. द लंगूर वॉज सो इन्फ्युरेटेड दॅट इट हार्डली टूक एनी नोटीस ऑफ माय असॉल्ट. इतका भयानक होता हा मेल लंगूर की मी एवढे दगडं फेकत होतो, मारत होतो स्टोनने, तरी सुद्धा तो माझ्यावर असॉल्ट म्हणजे काय, अटॅक, सिमिलर वर्ड आहे त्याला, अटॅक करणे, हल्ला करणे, तोंड बीन वाकडा करून त्याच्या गुंगारत होता आणि माझ्यावर जणू काय अटॅक करणार अशा भूमिकेत तो होता. But then I started throwing more stone. The dogs on their part raised their pitch of cry. जेव्हा मी अजून जोराने दगडं मारायला लागलो तेव्हा मात्र कुत्र्यांनी आपला जो भुंकण्याचा आवाज होता तो वाढवला. पिच मीन्स सिमिलर वर्ड, पिच मीन्स साऊंड, आवाज जोराने त्याने कुत्र्यांनी वाढवला. नेक्स्ट, the changed circumstances and the sudden unexpected attack from unknown quarters forced the langur to drop the baby from the sloping roof over the veranda. Circumstance, परिस्थिती. Similar word for circumstance, situation. Sudden unexpected attack. Unexpected, expect, unexpected, opposite word आहे. एक्सपेक्ट करणे माहित आहे तुम्हाला की हा अनएक्सपेक्ट अटॅक होईल याची त्या मेल लंगूरला कल्पना नव्हती. मात्र रायटरने काय केलेला आहे, तो अनएक्सपेक्टेड अटॅक त्या मेल लंगूरवर केलेला आहे. फ्रॉम अननोन क्वार्टर्स, अननोन, नोन अँड अननोन.
अपोजिट वर्ड्स आहे परत इथे. फोर्स द लंगूर टू ड्रॉप द बेबी. इतका जोरदार अटॅक होता की त्याने तो जो स्मॉल लंगूर जो होता छोटा मेल लंगूर त्याला सोडलं, तिथेच ड्रॉप केलं द बेबी फ्रॉम द स्लोपिंग रूफ ओव्हर द वरांडा. आणि इतके चावे घेतलेले होते त्या छोट्या लंगूरला की त्याच्यामध्ये अजिबात जीव नव्हता. तो अर्धा वेळा झालेला होता आणि तो ड्रॉप होऊन खाली त्या रूफवरनं खाली पडणार होतं. द बेबी वॉज लेसलेस अँड अपियर टू बी डेड. लेसलेस निर्जीव झालेला होता आणि आत्ता खाली पडणारच. As its body started to slide down, the excitement of pack of dogs grew manifold at the prospect of a good kill and a meal. जसं तो खाली येणार, as its body started slide down, slide घसरणे, तो घसरत घसरत खाली यायला लागला. तेवढ्यात काय झालं बघा, द एक्साइटमेंट कधी होते, काहीतरी छान होणार आहे. एखाद्याला छान मार्क्स मिळाले की तो खूप काय होतं, एक्साइट होतो है ना. किंवा एखाद्या विद्यार्थ्याने छान उत्तर दिलं तर मॅडम सांगतात, सर सांगतात व्हेरी गुड, एक्सलंट, यू हॅड गिवन अ व्हेरी नाईस आन्सर. ह्याच पद्धतीने ह्या कुत्र्यांना जेव्हा माहीत पडलं की अरे हा मेल लंगूर छोटा खाली येणार आहे, घसरणार आहे त्या छतावरून, तर नक्कीच हा मेलेला आहे आणि आम्हाला खाण्यासाठी एक चांगलं भोजन मिळणार आहे. आणि म्हणून ती कुत्री सॉरी जोर जोराने भुंकत होती. पॅक ऑफ डॉग्स मी अगोदरच सांगितलं तुम्हाला. गुड किल अँड मिल. कीपिंग द डॉग्स ॲट बे विथ द स्टिक, आय मॅनेज टू कॅच होल्ड on the baby langoor's tail just as it tipped over the edge of the tiled roof. मी काय केलं, शेवटी माझ्याकडे एक मोठी काठी हातात घेतलेली होती आणि त्या काठीने मात्र what I am doing, I am avoiding the dogs, the pack of dogs to don't come here and don't take the small baby langur. And the baby langur is sliding down from the roof. So what he has done, he has taken the baby langoor's tail. त्याने त्या बेबी लंगूरची शेपूट जी होती ती धरली लेखकाने. टिप्ड ओव्हर द एज ऑफ द टाइल्ड रूफ. जो छत आहे छताच्या कोपऱ्यावरून लेखकाने ती धरली. द बेबी अपियर्ड इनर्ट अँड लाईफलेस. तो बेबी जो होता तो इनर्ट, नो सेन्स, काही आवाज येत नव्हता, हेल्पलेस झालेला होता, लाईफलेस, जणू काय अर्धमेला झालेला आहे, जणू काय मेला अशा पद्धतीने. इट वॉज एंडीड अ मेल बेबी. आणि मी जेव्हा बघितलं तो एक मेल बेबी होता. दॅट्स वाय द बिग मेल लंगूर इज बायटिंग टू दिस बेबी. बाय दिस टाइम्स माय पॅरेंट्स अँड सिस्टर्स हॅड कम आउट on to the veranda and were witnessing my rescue operation. एवढा गोंधळ झाला, एवढा आवाज झाला, जेवढी झोपलेली माणसं होती दुपारची सगळे उठले, सगळे उठून बसले. and my parent and my sister came to the veranda and they are witness of my this rescue operation. की मी जे बचाव कार्य केलेलं आहे, हा जो माझा ऑपरेशन आहे रेस्क्यू ऑपरेशन, याचे ते साक्षीदार झाले. दे आर वॉचिंग. सम ऑफ अवर नेबर्स हॅड ऑल्सो गॅदर्ड इन द डिस्टन्स. काही अंतरावर आमचे सगळे शेजारी जे होते, अवर नेबर्स आर ऑल्सो देअर अँड दे आर वॉचिंग दॅट तपन इज डुईंग अ व्हेरी नाईस वर्क. ही इज सेविंग अ बेबी लंगूर फ्रॉम द मेल लंगूर. I took the baby langur to our backyard and gently laid him on the floor inside the poultry coop. मी त्याला आणलं आमच्या बॅकयार्डला, सगळी हिरवळ जी आहे तिथे खाली परसबाग जी आहे तिथे टाकलं त्याला. अँड पोल्ट्री जमिनीवर टाकलं, इनसाइड द पोल्ट्री कूप. पोल्ट्री कूप, कूप यू नो चिल्ड्रन व्हॉट इज, खुराडा, कोंबड्यांचा खुराडा असतो ना, त्या पद्धतीने त्या कूपमध्ये मी टाकलं. His body was full of deep bite marks and scratched.
त्याची संपूर्ण त्याचं शरीर जो होता तो कसं झालं होतं, फुल डीप बाईट्स, कारण त्या मेल लंगूरने त्याचे खूप चावे घेतलेले होते, त्याला भरपूर लागलेला होता आणि सगळीकडे स्क्रॅचेस, सगळे घाव लागलेले होते. ब्लड वॉज उझिंग फ्रॉम सम ऑफ द वुंड्स. ब्लड जो आहे रक्त वाहत होतं. द ब्लड उझिंग, उज मीन्स टू फ्लो, वाहने. काही जखमांमधून रक्तसुद्धा वाहत होता. म्हणजे बघा किती निर्दयीपणे त्या मेल लंगूरने याचे चावे घेतले असतील. द बेबी रिमेन्ड मोशनलेस. अजिबात हालचाल नव्हती त्याच्या शरीराची. निर्दयीपणे तो तिथे पडलेला होता, अजिबात हालचाल करत नव्हता. माय फादर प्रोव्हाइडेड फर्स्ट एड टू क्लीन द वुंड्स अँड स्टॉप द ब्लिडिंग. माझ्या पप्पांनी काय केलं, provided first aid. You know children, first aid box everybody know. What is in that box? Anybody can think that? What is in that box? First aid box. Why we are using this box? Like that only? No. When somebody get hurts, somebody has wound, so we are putting ointment. Ointment, you know, malam. After that we are keeping cotton, Dettol, Savlon, Caesar, or yes, exactly, bandage. So we can use these first aid or iodine also. And in we are keeping first aid box in our school also. When the children play, they got hurt, so we are putting all these things. So this first aid box is very important. So his father also brought first aid box and cleaned the wounds. So the bleeding stop. I was relieved to find out that the body was breathing. मी जर चाचपून बघितलं हात लावून तर तो ब्रीथ करत होता, श्वास त्याचा चालू होता. Even though his breaths were shallow. Shallow मंद गतीने, shallow मंद, मंद गतीने तो श्वास घेत होता. का बरं? Why it is like that? Because the मेल बेबी लंगूर इज गॉट फ्रायटन. भीती त्याच्या मनामध्ये होती, तो घाबरलेला होता. अँड एवढे सगळे बघत असताना नोबडी इज हेल्पिंग. त्याने एक धास्ती घेतलेली होती आणि म्हणून ह्या भीतीपोटी तो अतिशय मंद गतीने श्वास घेत होता. स्प्लॅशेस ऑफ कोल्ड वॉटर मेड द बेबी स्टीयर अँड आफ्टर अ फ्यू शेकी अटॅम्प्ट्स ही सॅट अप. स्प्लॅशेस ऑफ वॉटर म्हणजे काय, एखाद्याला चक्कर आली बघा, पडला, तो बेशुद्ध झाला, आपण काय करतो, पाणीचे शिंतोळे त्याच्यावर उडवतो ना. सो द सेम थिंग, द रायटर हॅज स्प्लॅशेस ऑफ कोल्ड वॉटर अँड द बेबी स्टीयर अँड आफ्टर अ फ्यू शेकी अटेम्प्ट्स, त्याने हाताने आपलं असं शेक केलं की नंतर मात्र तो थोडासा ही sat up, उभा राहिला. He was in state of shock and started trembling like a leaf in the wind. Children, you can see the sentence, so emotional this is. He was in a state of shock. इतका मोठा धक्का, इतका धसका त्याला बसलेला होता की started trembling like a leaf. की ह्या वाऱ्यामध्ये जेव्हा खूप जोराचा वारा येतो, एखादं पान तुटलेलं असतं आणि तो पान इकडे तिकडे फिरत असतं ना, त्याला माहीत नसतं मी कुठे जाणार आहे, अशी अवस्था ह्या बेबी लंगूरची झालेली होती. हिज टू लिटिल ट्विंकलिंग आईज वेल्ड अप विथ टीयर्स. ट्विंकलिंग आईज, चमकणाऱ्या डोळ्यांमध्ये काय होतं, त्याचे दुःख होतं आणि अश्रू होते. अँड ही स्टार्टेड टू सॉब विथ अ मफल्ड क्राय. सॉब म्हणजे दुःख, खूप दुःख त्याला झालेलं होतं. अँड मफल्ड क्राय, त्याला वाटत होतं की हुंदके देऊन देऊन जोर जोराने रडावं. जस्ट लाईक अ ह्युमन चाइल्ड वूड आफ्टर एक्सपिरियन्सिंग ट्रॉमा. की जसं एखादं मानवी मूल जसं रडतो त्या पद्धतीने ह्या बेबी लंगूरची जी परिस्थिती झालेली होती. I offered him a peeled banana which he accepted with his unsteady hands.
and began taking hesitant bite. मी एक केळा सोललेलं केळं त्याला दिलं. त्याने हातामध्ये घेतलं. ही ॲक्सेप्टेड, बट स्टील हिज हँड्स आर शेकिंग अनस्टेडी. थरथरत होते त्याचे हात, कापत होते. आणि बाईट्स घेऊ का नको, हेजिस्टन्स घेऊ की नको घेऊ की, द्विधा मनस्थितीमध्ये तो होता. आणि त्याने ते हळूहळू केळं बाईट केलं, खाल्लं. नेक्स्ट प्लीज. सो डिअर फ्रेंड्स, यू कॅन सी टुडे वी हॅड सीन this half lesson, and one thing that I want to tell you that I had already told you the similar word, opposite word. I think so you had written in your notebooks. You can do the chit chat activity. There are 2 activities in that book, so you can write it in your notebook. And in blue speech bubble there are some similar words with simple English. The meanings are given, so you can write it down in your notebook. Thank you.